तर गेल्या काही दिवसांपासून खोक्या उर्फ सतीश भोसले हा चांगला चर्चेत आलाय। काही दिवसांपूर्वी वन विभागाकडून खोक्याच्या घराचीही तपासणी करण्यात आली आणि यावेळेला वन विभागाला खोक्याच्या घरातनं जनावरांचं सुकलेलं मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य सापडलं होतं। तर गुरुवारी वन विभागाकडून खोक्याच्या घरावरती बुलडोझरही फिरवण्यात आला। वन विभागाच्या जागेवरती घर बांधल्यानं ही कारवाई करण्यात आली। विशेष म्हणजे यापूर्वीच त्याला नोटीस देखील बजावण्यात आली होती आणि त्यानंतरही खोक्यानं बांधकाम हटवलेलं नव्हतं आणि त्यामुळे आता ही कारवाई झाली आहे। वन विभागाच्या हद्दीमध्येच त्यानं हे घर बांधलेलं होतं आणि इथे युवा अध्यक्ष असं म्हणत नावही दिलेलं होतं। तर वन विभागानं पाडलेल्या सतीश उर्फ खोक्याच्या घराला अज्ञाताकडनं आग लावण्यात आली आहे। कालच वन विभागानं हे अतिक्रमण हटवलेलं होतं आणि अतिक्रमणामध्ये काढलेलं घर अज्ञातांनी पेटवून दिलंय। याच घटनास्थळावरनं पोलिसांकडनं पाहणी केली जातेय, आढावाही घेण्यात आलाय। खोक्या भोसले याच्या घरावर काल वन विभागाने कारवाई केल्यानंतर रात्रीच्या सुमारास आणखी एक घटना घडली। आपण जर बघितलं तर या परिसरात जो काही जनावरांसाठी चारा ठेवण्यात आलेला होता आणि या चाऱ्याला कोणी अज्ञातांनी आग लावण्याचा देखील प्रकार घडलेला आहे आणि या ठिकाणीच्या काही महिला होत्या, या महिला देखील धक्काबुक्की झाल्याचं समजतंय। आणि आपण कालच बघितलं होतं तर या ठिकाणी जी वन विभागाने अतिक्रमणातलं घर होतं हे पाडलं होतं, पलीकडच्या साईडला ऑफिस आणि त्याच्या मागे घर, असं हे जे काल पूर्ण वन विभागाने पाडलं। मात्र त्यानंतर ही जी घटना घडली अतिशय धक्कादायक घटना आहे आणि या ठिकाणी काही अद्यापही जनावर जे आहेत ते आपण बघतोय की इथे बांधलेले आहेत। मात्र हे चारा जाळल्यामुळे या ठिकाणी आता जनावरांना खायला देखील चारा उपलब्ध नसल्याचं दिसून येत आहे। मात्र ही घटना कुणी केली, कुणी मारहाण केली आणि याची माहिती अद्यापही भेटू शकलेली नाहीये। काही वेळातच खोक्या भोसले याला शिरूर येथील न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असणार आहे। एनडीटीव्ही साठी मी स्वानंद पाटील, शिरूर कासार, बीड।